नमस्कार. आज अकोले तालुक्यातील तरुण मंडळी या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात उपस्थित झालेले आहे. निमित्त एवढंच की 20 दिवसापासून सोनम वांगचुक सर आणि कॉक्रोच जनता पार्टी या दोन्ही पार्ट्यांचे किंवा या दोन्ही समाजसेवी कार्यकर्त्यांचे उपोषण दिल्ली येथे जंतर मंतर येथे चालू होते. परंतु त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, नीट पेपर फुटी प्रकरण असेल किंवा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा असेल, या त्यांच्या अतिशय रास्त मागण्या होत्या. परंतु या मागण्यांना दुजोरा देऊन हे सरकार हुकुमशाही पद्धतीने काल 20 तारखेला सोनम वांगचुक सरांना बळजबरी आंदोलन स्थळावरून घेऊन जाऊन हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आजही आपल्या भारतातील जे पीडित तरुण आहे, जे क्रांतिकारी तरुण आहेत, ते तिथेच त्या संसद भवनाच्या समोर जंतर मंतरवर बसलेले आहेत. आज आम्ही निमित्त म्हणून इथे आलेलो आहोत. तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हा प्रकार लवकरात लवकर थांबण्यात यावा, अशी आमची मागणी अकोले तालुक्याच्या युवा वर्गाच्या वतीने सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जो काल झालेला लाठी चार्ज आहे, ज्याच्यामध्ये अनेक तरुण आपल्या अकोल्याचाच विशाल शिंदे म्हणून छात्र भारतीचा कार्यकर्ता आहे, त्यालाही या लाठी चार्ज मध्ये मारहाण करण्यात आली. तर ज्यांनी हा अमानुष लाठीचार्ज केला त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावे आणि संविधानिक पद्धतीने जो लॉंग मार्च असेल किंवा जे उपोषण चालू होतं ते उपोषण सुरूच ठेवावं, अशी विनंती मी तहसीलदार साहेबांना करतोय. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की काल आपल्या तरुणांनी दाखवून दिलेलं आहे की हा देश गांधींचा आहे. आम्ही अहिंसेचा हा आमचा पहिला हत्यार आहे. अहिंसा हे आमचं पहिलं हत्यार आहे. पण हा देश भगतसिंगांचा पण आहे, हे सत्तेने विसरू नये एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कुठेतरी सोनम वांगचुक यांचं जे उपोषण बंद करण्यासाठी किंवा मोडण्यासाठी सरकारने जी पद्धत वापरली ती योग्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? हा देश गांधींचा आहे. मी आताच म्हटलो त्याप्रमाणे अहिंसा परमधर्म, म्हणजे गांधींनी आपल्याला जे शिकून गेलेले आहे की अहिंसेच्या मार्गाने सगळं काही आपण प्राप्त करू शकतो. म्हणून आम्हाला असं वाटतं की हा अमानुष लाठीचार्ज हा अतिशय अयोग्य होता आणि हा झाला नाही पाहिजे. नमस्कार. जवळपास 15 ते 20 दिवसांपासून दिल्ली येथे पूर्ण भारतभर तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या ज्या पद्धतीनं आंदोलन होत आहे आणि त्यानंतर वांगचुक सर यांच्या उपोषण या सरकारने मोडीत काढल्यामुळे पूर्ण 20 जुलै या दिवशी खूप मोठा उद्रेक दिल्ली जंतर मंतर ते संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर एक विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की ज्या पद्धतीनं नीट पेपर फुटीमुळे 27 विद्यार्थ्यांचा जो मृत्यू झाला आत्महत्याच्या स्वरूपानं, कुठेतरी जबाबदारी केंद्र सरकार घ्यायला तयार नाही. यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळाच उद्रेक हा तयार झाला. या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी जवळपास 20-25 दिवसापासून आंदोलन पूर्ण भारतभर होत आहे आणि धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री असून त्यांनी जबाबदारी घेण्यास अजूनही त्यांनी पुढे आलेले नाहीये. हे आंदोलन कुठेतरी अजूनही पुढे जाणार. या संदर्भात आम्ही अकोले तालुक्यामध्ये या विद्यार्थ्यांना आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे. ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये जे आंदोलन जसं पुढे जाईल त्याच पद्धतीनं अकोले तालुक्यामध्ये सुद्धा संविधान मार्गाने त्यानुसार आम्ही आंदोलनाची पुढची तयारी आजपासून आम्ही करत आहोत. एवढं बोलून थांबतो.